राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 ला संपतोय. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची ही वाट अजिबात सोपी नाहीये. विशेषतः काँग्रेसच्या अतिमहत्वाकांक्षा उद्धव ठाकरेंच्या मार्गात अडचणी बनू शकतात. कसं? सविस्तर सांगतो, नीट ऐका. विधानसभेतलं पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीकडे तब्बल 235 आमदारांचं संख्याबळ आहे. या जोरावर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 7 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा निश्चितपणे जिंकण्या इतकं बळ आहे. आणि म्हणूनच खरा प्रश्न उभा राहतो की त्या एकमेव जागेवर कोण जाणार? ती जागा उद्धव ठाकरे स्वतः घेणार का, की दुसऱ्या कोणाला संधी दिली जाणार, की काँग्रेस त्या जागेवर दावा ठोकणार? राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर दावा ठोकणार नाही हे निश्चित आहे, कारण शिवसेना ठाकरे पक्षानं स्वतःच्या वाट्याची राज्यसभेची जागा शरद पवारांसाठी सोडलेली होती. पण मग जर शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या जोरावर पवार राज्यसभेत जात असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे विधान परिषदेत जात असतील, मग काँग्रेसला या सगळ्यातनं काय मिळालं, काय मिळणार, त्यांच्या हाती काय आलं, अशी कुजबूज सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अगदी नजीकच्या इतिहासात म्हणजे महाविकास आघाडी असतानाही काँग्रेसनं अनेकदा एकला चलो रे अशीच भूमिका घेतलेली होती. जिल्हा परिषद असो, महापालिका असो, नगरपालिका असो, अनेक ठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस जर विधान परिषदेच्या त्या एका जागेवर अडून बसली, हट्ट करायला लागली, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेत जाण्याचा मार्ग अत्यंत कठीण होऊ शकतो. कारण गणित स्पष्ट आहे, मवियाकडे फक्त एकच जागा जिंकणे इतकं संख्याबळ आहे. म्हणजे त्या एकाच जागेसाठी ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात समन्वय झाला तरच मार्ग मोकळा होणार, नाहीतर उद्धव ठाकरे यांना स्वतःसाठी जागा मिळवणं मोठं राजकीय आव्हान ठरणार. थोडक्यात उद्धव ठाकरेंनी निवडून जायचं की नाही याचं भवितव्य आता काँग्रेसच्या हातात असणार आहे. असो, काँग्रेसच्या मागे उद्धव ठाकरेंची फरफट होतीये का, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.